मस्त निश्चिंती. म्हणजे तिकडे लग्न रॉयबाचं आणि नट्टाबट्टा यांचा. आता आकाशवाणी पुणे ऐकावं. काहीतरी घनश्याम सुंदरावर लागलं ना काय मजा येईल. आता आपण उपाय ऐकूया. ओरिजिनल स्वरा. श्रोत्यांनी भोपाळी म्हणायची वाटल्यास सुरात म्हणावी. श्रोत्यांनी भोपाळी म्हणावीशी वाटल्यास सुरात म्हणावी. उगीच काय सर शेजारी आहेत. माझं गाणं ऐकून त्यांनी हे बोलावं. मोठ्यानं करतो. आता तुम्हाला स्पष्ट सांगतो. मी सुरात म्हणायचं नसेल तर गाणं ऐकू नका. हे सुरू ऐकायला मी काही रेडिओ सिलोन नाही. आकाशवाणी पुणे. हे कोण बोललं? रेडिओच्या आतून कसं काय येतो आवाज? हे 2008 साल आहे महाराज. मी रेडिओ तुमच्याशी बोलतोय. हे आकाशवाणी पुणे केंद्राचं इंटरॅक्टिव्ह रेडिओ स्टेशन 99.9 आहे. म्हणजे तुम्ही जे काय बोलताय ते सगळं मला ऐकू येत आहे. मुळात कल्पना एवढीच होती की तुम्ही जे गाणं ऐकवायचं वाटतं ते फक्त उच्चारावर. रेडिओ ते ऐकेल. आपल्या डेटाबेस मधून नेमकं तेच गाणं ऐकूया. म्हणूनच तुम्ही बोलून दाखवलं ते घनश्याम सुंदरा चालू होतं. हो, मग माझ्या गुणगुणण्याकडे तुम्ही कशाला लक्ष देताय? ही मुंबईच्या गंधर्व संगीत महाविद्यालय यांनी केलेली नवीन डेव्हलपमेंट आहे. भारतीय जनतेचं जीवन परिपूर्ण करण्याच्या भांडाभांडीच्या मूलतत्वाला अनुरूप असाच हा शोध. तुमचा गळा सुरेल व्हावा यासाठी केलेला अट्टहास आहे. अहो, पण माझा गळा सुरेल नाही. मग शिका. शिकवा. चला लावा सुरू. रडका सुरू कशाला? खडा सुरू लावा. गाणं शिकताय का सुरांची कबड्डी खेळताय? पण येत नाही मला गाणं. येत नाही? भांडाभांडीच्या कार्यकर्त्याला शोभत काय? मी नाहीये भांडाभांडीचा कार्यकर्ता. मग कोणात तुम्ही? मी अमेरिकन नागरिक आहे. मग बी ऑल यू कॅन बी. अमेरिकन सिटीजन तुम्ही मग असं रडकेपणा करता? भांडाभांडीचा विजय असो. हे बघा, माझा ना कसा बसला, जेठला आहे ना मला. अरे छा, इथे इतके झोपून पडला होता, वर आता जेठला? झोपून पडलो होतो? कळलं कसं का तुम्हाला? आता कॅमेरा वगैरे की काय? कॅमेरा काय करायचंय? बोलत होता ना जोरात. रात्रभर भीती वाटत होती तुमच्या बेसूट घोड्यानं माझा प्रोग्राम क्रॅश होतो की काय. मग आता नाही बोलणार. आणि गाणं? अरे तेही नको. अरे बंद हो बाबा. कंट्रोल ऑल डिलीट शट डाऊन प्लीज. पुरे पुरे उगीच वेळ घालवला. नुसते अमेरिकन सिटीजन शोभतात. टीव्ही बघा तुम्ही. इडियट बॉक्स तीच ठीक आहे तुम्हाला. अहो, रागवू नका हो तुम्ही आकाशवाणी पुणे प्लीज. पुढे श्रोते हो, आजची सभा इथेच संपते आहे. योगक्षेम वहाम्यहम. तुमचं ब्लड प्रेशर 150-95 आहे. थोडं जास्त. वजन आवश्यकतेच्या 10 पाऊंड जास्तच आहे. हार्ट रेट 75. अहो, तो सुद्धा थोडा जास्त.
हे कोण बोललं आणि माझ्या आईच्या आवाजात कोण बोलतोय? मी खुर्ची बोलते आहे. हेल्थ मॉनिटरिंग ऑब्जेक्ट. थोडा व्यायाम करत जा तुम्ही. आता सुरू करणार आहे. म्हणजे किती वाजता? आता गप्प बरीच माझे आई. तुमची आई पण तेच सांगेल तुम्हाला. विचारू का? नको. अरे गप्प बसायला काय घेशील? त्या बथड कोचावर बसा. इथे बसलात अजून 10 मिनिटं तर कोलेस्ट्रॉल वगैरे सगळं चेक करून टाकीन मी. आई टोचलं काहीतरी बोटाला. ब्लड शुगरचं सॅम्पल घेतलं गेलं तुमचं. वेळेवर उठला नाही. बरं बुवा उठतो. आणि बरं का महाराणी खुर्ची? नाही HMO खुर्ची. बरं बुवा HMO खुर्ची. हे माझे मेडिकल डिटेल्स सगळं तुझ्याकडेच ठेव. म्हणजे आईला किंवा अनुला कळू देऊ नकोस. उजव्या हाताचं मधलं बोट या लाल ठिपक्यावर ठेवा. ऐकू येतं का तुम्हाला नीट? म्हणजे तुका माझी हिअरिंग टेस्ट वगैरे घेतलीस की काय? नाही म्हणून नाही. मी म्हटलं उजव्या हाताचं मधलं बोट. तुम्ही डाव्या हाताचा अंगठा दाबलात. अहो निरक्षर लोकांसारखा. उजव्या हाताचं मधलं बोट. आता कसं? यांनी काय झालं? तुम्ही प्रायव्हसी क्लॉज साईन केला. आता तुमच्या हेल्थ डिटेल्स फक्त तुमच्या HMO ला पुरवल्या जातील. नको नको नको. माझ्या HMO ला नको. मग ते मला अमेरिकेत कुठलीच ट्रीटमेंट मिळू देणार नाही. त्यांना काहीही जास्त माहिती देत नाही मी. अहो घाबरू नका हो तुम्ही. अमेरिकेतल्या सारखी रक्तपिपासू HMO भांडाभांडी चळवळीनी केव्हाच बंद केली आहे. HMO म्हणजे हेल्थ मॉनिटरिंग ऑब्जेक्ट. आता भारतात ठिकठिकाणी असे ऑब्जेक्ट दिसतील तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी लाल ठिपक्यावर बोट टेकवायचं. हा म्हणजे प्रायव्हसी क्लॉज साईन होतो. पण ओळखायची कशी ही HMO? 2 हात एकमेकांना जोडलेली खूण दिसली की ओळखायचं ही आहे HMO. त्या HMO च्या खुणेवर बोट लावलं तर HMO सांगतात योगक्षेम वहाम्यहम्. योगक्षेम वहाम्यहम्. का झालं तुला? डोकं दुखतंय ना तुझं? झोपला अशी जास्त. अरे काय करतोय? नाही बघतोय तू HMO आहेस की नाही. आपण ना जरा टीव्ही बघू. अरे बस रे बघूया. नमस्कार, मी आहे दूरदर्शन. मी अजून इंटरॅक्टिव्ह नाही, पण लवकरच येत आहे इंटरॅक्टिव्ह टीव्ही. मग तुम्हाला टीव्ही समोर बसून संवाद साधता येतील. या किती छान. टीव्ही बरोबर संवाद साधता येईल. काहीच काय बोलतीयस? इंटरॅक्टिव्ह टीव्ही ऐकलं असतं ना तर कळलं असतं. आणि ती HMO खुर्ची तोही प्रकार जरा भयानकच आहे. तो मला कळला. कसं काय? आत पॉटी मध्ये गेले, आत बाथरूमला गेले होते ना, तर पॉटी मला काय म्हणते, योगक्षेम वहाम्यहम्. अरे राम 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 राम. HMO पॉटी? राम 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 काय. 10-15 मिनिटात सगळा अनालिसिस झाला. वाचव रे मला या HMO पासून. लाव लाव काहीतरी मराठी बातम्या वगैरे लाव. मराठी बातम्या? ते लिहिलंय 420 मराठी बातम्या. पार्लमेंटमध्ये आरडाओरडा. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी विरोधी पक्षाच्या खासदारांचे आरोप ऐकून घेण्याचे नाकारले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यानिमित्त निषेध व्यक्त करण्यासाठी सभात्याग केला. मार्ग क्रमांक 3 व 4 रेल्वे गाड्यांची टक्कर. 3 जखमी अतिरेकी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी. अरे च्या मांडणी चळवळ पोहोचली वाटते इथे अजून. तर या होत्या आमच्या वार्ताहराकडून आलेल्या लंडनच्या खास बातम्या.
साहेबांच्या देशात नुसती अंदाधुंदी चालू आहे. आता बघूया भारतात काय चाललंय ते. क्विज शो. तुमचा आवडता प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम. तुमचा प्रश्न उत्तरावांचं उत्तर. ह्या आजच्या खास कार्यक्रमात महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री डॉक्टर उत्तरराव सांगे आज सॅटेलाइट द्वारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. त्यांना आपण आपले प्रश्न विचारूया. सर्वप्रथम मला इथे बोलावल्याबद्दल आपले अत्यंत आभार. अहो, क्विज शो मला फारच आवडतात. म्हणूनच माजी मुख्यमंत्री सदा विचारे जेव्हा म्हणाले की जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी म्हणून मला मुख्यमंत्रीपद सोडायचंय, तेव्हा मी त्यांना तात्काळ म्हणालो, अहो मला करा मुख्यमंत्री, मी देईन सर्व जनतेच्या प्रश्नांना उत्तर. आजचा पहिला प्रश्न आहे कुर्डुवाडीतील बापू घोटाळेकरांचा. सगळ्या महत्वाच्या शहरांचे रहदारीचे प्रश्न माजी मुख्यमंत्री डॉक्टर सदा विचारे यांनी सोडवलेले आहेत. पण कुर्डुवाडी सारख्या लहान शहराच्या रहदारीच्या प्रश्नाकरता तुमच्याकडे काय उत्तर आहे सर? उत्तर आहे, कुर्डुवाडीच्या रहदारीचा प्रश्न मी सोडवलेला आहे. त्याच्यासाठी 85 डिफरन्शियल इक्वेशन्स करावी लागली. अहो, मला क्रे कम्प्युटरची मदत घ्यावी लागली. आणि तर माझं उत्तर आहे 3.45 + 6i. आता घोटाळेकरांचं उत्तर काय आहे? घोटाळेकरांचं उत्तर आहे 25443493. हा? घोटाळेकरांचं उत्तर रिअल नंबर आणि माझं उत्तर इमॅजिनरी नंबर, हे असं कसं शक्य? अरे साधा कुर्डुवाडीच्या रहदारीचा प्रश्न मला सोडवता येऊ नये? नाही, आता मी चालू की राजीनामा देतो. अहो, असं काय करता? एवढ्याशा प्रश्नाकरता राजीनामा काय देता? महाराष्ट्राच्या थोर परंपरेला मी काळीमा फासला. आता भांडाभांडी चळवळीचे कार्यकर्ते मला काय म्हणतील? अहो, तसं नाही हो. आजकाल सगळेच आमदार देशहिताच्या कार्यासाठी वेळ मिळावा म्हणून कुठलंही पद स्वीकारायला तयार नसतात. मग मुख्यमंत्री पद तर दूरच राहू. एक तुम्हीच एक काय ते तुमच्या क्विज शोच्या आवडीमुळे हे पद स्वीकारायला तयार झाला. आता तुम्ही राजीनामा दिला तर आमच्या या शोचं काय होईल? या घोटाळेकरांनी काहीतरी घोटाळा केलेला दिसतो. मी पुन्हा उत्तर चेक करून पाहते. सर, तुमचं उत्तर काय होतं? 3.45 + 6i. अहो, मग घोटाळेकरांचे उत्तर तेच होतं. माफ करा, मगाशी चुकून घोटाळेकरांचा फोन नंबर तुम्हाला उत्तर म्हणून सांगितला. काय म्हणता? म्हणजे माझं उत्तर बरोबर आहे? माझा नाचकीचं काहीच कारण नाही. तुमचा प्रश्न उत्तरावांचं उत्तर हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आता पाहूया दिल्लीतील राजकीय नृत्य नाट्याचा कार्यक्रम. अनु, तो टीव्ही आधी बंद कर. हे उत्तरावांचं उत्तर ऐकूनच मी खुश झालो. आता जर दिल्लीमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधान नृत्य नाट्य करतात बघायला मिळालं ना, अनु तो टीव्ही बंद कर. आपण भारतात परत यायचं का? एवढी प्रगती जमेल का आपलं इथे? पूर्वी म्हणायचास भारत कधीच बदलणार नाही. आता तर इतका बदलला आहे ना भारत. का बदललाय भारत? नको बाबा जायला आपण परत. पूर्वी म्हणायचास भारत इतका मागासलेला आहे, इथे कधीच काही बदलणार नाही. आता तर ते कारण नाही ना राहिलं. तू ना मला जास्त छळू नकोस. मला आज जाऊन तयार होऊ दे.
904. शेजारच्यांचं पत्र दिसतंय, त्यांना घेऊन या. मधुर जोशी? कोण ही मधुर? हो, मी मधुर. तुम्हाला कोण पाहिजे? तुमचं पत्र चुकून आमच्याकडे पडलं. थँक्यू, माझंच आहे ते. तुम्ही मधुर जोशी? हो, तुम्ही अनुराधा कुलकर्णी कवटकर, राईट? जे होते मी अनुराधा कुलकर्णी कवटकर, आता मात्र कुलकर्णी वरसंकर झाले. सुखी आहेस का तू अनुराधा? ओळखता तुम्ही मला? हो, म्हणजे तू फायनल इयरला होतीस तेव्हा मी थर्ड इयरला होतो. म्हणजे ज्युनियर मला? नाही, फर्स्ट इयरला होतीस तेव्हाही मी थर्ड इयरला होतो. तू सेकंड इयरला गेलीस तेव्हाही मी थर्ड इयरलाच होतो. आणि शेवटी तू फायनल इयरला गेलीस ना, तेव्हा मी माझं शेवटचं म्हणजे चौथं थर्ड इयर केलं. का हो एवढे मागे राहिला? शिक्षणात इंटरेस्ट नव्हता का? होता ना, पण हाय दिल, तुला फर्स्ट इयरला पाहिलं आणि माझं असं झालं की पाहताच बाला कलीजा खलास. ती पाहताच बाला कलीजा खलास झाला. डोळे तिचे बदामी, देती मला सलामी, आणि त्यानेच हा सामी चालो गडे रिकाम. एक्सक्यूज मी, शोभता का तुम्हाला हे? मी आता विवाहित आहे. तू काही काळजी करू नकोस. आज 12 वर्ष झाली. मला काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. काही सांगायचे आहे पण सांगणार नाही. काही विचारायचे आहे पण विचारणार नाही. आणि काही रडायचे आहे पण डोळे पुसणार नाही. काय हो मधुर, तू असं नेहमी कवितेतच बोलत असतोस का? दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले. दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले. थबकले न पाय तरी हृदय मात्र थांबले. वेशी पाशी दास हाक तुझी भेटली आणि माझी पायपीठ डोळ्यातून सांडली. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल आणि माझी हाक तुझ्या अंतरात भरभरेल. मी फिरेन दूर दूर, मी फिरेन दूर दूर, तुझी या स्वप्नात चूर. तिकडे पावल तुझे उंबऱ्यात फुलवेल. सुटेल मंद मंद, मग सुटेल मंद मंद, वासंतिक पवन धुंद. आणि माझे पत्र तुझ्या दारात टपटपेल. नको रे अशा कविता म्हणूस. कुठून तुझं हे पत्र माझ्या दारात टपकलंय असं झालंय. शब्द माझ्या कवितेचे मोडू नकोस गडे. शब्द माझ्या कवितेचे मोडू नकोस गडे. पत्र माझे टपटपले. टपकले नाही इकडे. बरं बाबा, टपटपले, टपकले नाही, मग तर झालं. असताना प्राण गेले का तुला आले रडे. हे पहा हे लोक सारे कोरडेच्या कोरडे. काशी मागून ही ढाळशी तू वासवे. संपलो की भाचली त्या तुझ्या स्वप्नासवे. तारका नाही ना आता फुल माझी सापड. तू असा छेडू नको अंतरीचा जोगिया. हो चिता माझी पुन्हा लागली जागावया. हो चिता माझी पुन्हा लागली जागावया. ही पहा ही राख माझी वार्या संगी पुढे. अरे काय झालं ह्याला? अहो मधुर, मेला बिला की काय? मधुर
भविष्य अस्तित्वातच नाही. काय सगळं संपलं? खेळ खलाप नाही ते सीपीआर वगैरे? मधुर, हा वास्तवात कधीच नव्हता. काय म्हणतेस काय? आता तर जिता जाता रामरक्षा म्हटल्यासारखं सुरेश भटांची कविता म्हणत होता. आता तुझ्याच भाषेत सांगते. स्वीटी, ही वॉज ओनली इन युअर माइंड. आपल्यावर प्रचंड प्रेम करणारं कोणीतरी असावं असं आपल्या सर्वांना वाटतं, पण ते प्रेम प्रगट करणार कसं? त्यात काय, आम्ही पटकन हॉलमार्क मध्ये जातो. तिथे अनेक प्रकारचे ग्रीटिंग कार्ड असतात. फ्रॉम हिम टू हर, फ्रॉम हर टू हिम, फ्रॉम हिम टू हिम वगैरे वगैरे. इथे इतकी प्रगती झाली, ग्रीटिंग कार्ड झाली नाही वाटतं. आली ना, पण त्याचं ऍडव्हान्स स्वरूप म्हणजे हे तू पाहिलेलं. छापलेली कविता, मग रेकॉर्ड केलेली गाणी, व्हिडिओ टेप, असं करता करता हे लाईफ ग्रीटिंग कार्ड किंवा व्हर्च्युअल ग्रीटिंग कार्ड. म्हणजे हे ग्रीटिंग कार्ड होतं? ऑफकोर्स. अगं त्या कार्डच्या मागे वाच. डिअर अनु, होप तुला हे सरप्राईज ग्रीटिंग कार्ड आवडलं असावं. तुझी शकुंतला. शकुंतला म्हणजे सचिनच्या आईंनी हे कार्ड पाठवलं? बाप रे. त्याचं काय आहे, मागच्या वेळी येताना त्यांनी मला सांगितलं होतं, श्रावणात एकदा तरी सवाष्ण बोलवावी, दसऱ्याला गाड्यांची पूजा करावी वगैरे वगैरे. आणि आता असले रोमॅन्टिक कविता ग्रीटिंग कार्ड म्हणून पाठवतात. बाप रे. गुड मॉर्निंग अनु. अगं काय, कशी काय झाली तुझी ट्रिप? प्रवास व्यवस्थित झाला का? आणि माझं कार्ड आवडलं का? आणि तुम्ही पाठवलं हे कार्ड? अगं हो, तुला आणि सचिनला सुद्धा. तो कुठे सचिन? सचिनला कुठं कार्ड पाठवलं? त्याला जरा आंतरधर्मीय पाठवलं होतं. डॉली डिसूझा. अरे कोण डॉली? आई, त्या 604 फ्लॅट मध्ये राहणाऱ्या डिसूझाला ओळखतेस तू? अरे हो, काय तो मेला माशांचा वास. शी शी शी. मास गेले खड्ड्यात, पण फारच ही माणसं दिसतात. म्हणजे विशेषतः ती डॉली. कोण डॉली? पुन्हा नक्की बघायला. नको ग, नको माझा असा घात करू. अरे सचिन बाळा, ती डॉली खरी नाही. कोण खरी नाही? अरे ती डॉली खरी नाही. मी तुमच्या दोघांची जरा मजा केली. म्हणजे भारतात माझी ग्रीटिंग कार्ड झाली ना, तेव्हाच मी ठरवलं आल्या आल्या तुम्हाला हे ग्रीटिंग कार्ड पाठवायचं म्हणून. म्हणजे ती हे ग्रीटिंग कार्ड होती? जिती जाती आणि ग्रीटिंग कार्ड? अरे व्हर्च्युअल ग्रीटिंग कार्ड म्हणतात ह्याला. आणि ह्या व्यक्तिरेखा तुमच्याच एखाद्या जुन्या आठवणीला उजाळा देतात. हे सगळं सुचलं कुणाला? भारतात हे सगळे शोध लावले कोणी? अरे सचिन, भारताच्या प्रगतीचं तुम्हाला एवढं आश्चर्यकारी वाटतं? आपली संस्कृती केवढी प्राचीन, IT इंडस्ट्रीमध्ये आपला देश केवढ्या आघाडीवर आहे. आणि तुमचा तो थॉमस फ्रीडमन तोही म्हणतो, द वर्ल्ड इज फ्लॅट. आपण भारतात परत यायचं का? ही सगळी प्रगती बघून मला आता वाटायला लागलंय की आपण इथे अजून राहावं. अहो, ऐकलं का? ती मुलं आता परत यायचं बोलतायत. भारतासारख्या प्रगत देशात आल्यावर त्यांनाही वाटणारच की आपण थोडं आणखीन राहावं. बाबा, आम्ही इथे कायमच राहायचं म्हणतोय. नाही, कल्पना चांगली आहे, पण या विषयावर सखोल विचार करा 2 दिवस आणि मगच माझ्याशी बोला. बाबा, मला तर इतका उत्साह वाटतोय. हो हो, मला पण उत्साह वाटायला लागलाय. उत्साह वाटणं स्वाभाविकच आहे, म्हणून सांगतो उत्साहाच्या भरात काही ठरवू नका. अहो अहो, असं काय करता?
भारतात ही मंडळी परत येणार तर त्यांना ते तिरंगा कार्ड नाही लागणार. हो हो हो, आपण तो वाट ठरवलाय. उद्याच काय ते तिरंगा कार्ड वगैरे घेऊन टाकूया. तरी मी तुम्हाला सांगत होतो की OCI म्हणजे ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया तुम्ही घ्या, की तुम्ही घेतली नाही. आता तिरंगा कार्डासाठी थांबा 6.5 वर्ष. काय इतका बदलला खरंच? इतका बदललाय भारत. अरे इतका बदललाय भारत. नमस्कार. खूप आधी आपल्याकडे नंदीबैल म्हणून होता. शगुन सांगणारा नंदीबैल म्हणायचो. तेव्हा गावाकडे अजूनही सजवलेला नंदीबैल यायचा आणि आपण म्हणायचो भोलानाथ पाऊस पडेल का, प्रश्न विचारायची मुलं आणि भोलानाथ गुबू गुबू करून हो नाही उत्तर द्यायचा. तर ते फेमस गाणं आहे सांग सांग भोलानाथ, त्याच्यावरती मी डान्स करणार आहे. थँक्यू. शगुन सांग
नमस्कारांचा आपण परत एकदा टाळ्यांच्या गजरात भोलानाथ बाहेर नक्की पाऊस पडतोय. आता पुढला अतिशय खुमासदार कार्यक्रम आहे. प्रयोगाला सुरुवात करूयात. मला खात्री आहे तुम्हालाही हा प्रयोग नक्की आवडेल. धन्यवाद. भाषण लांबवेल काय अशीच झालेली आहे. 5 वर्षापूर्वी तर आज संध्याकाळी Presenting the Hot Bangle Collection that's light on your pocket from RL 1854. Order online at rl1854.com. Presenting the eye-catching bangle collection that's light on your pocket. धन्यवाद माधवीजी. तर स्वागत करूया दशकातल्या सर्वाधिक लोकप्रिय महिला लेखिकेचं श्रीमती माधवी अभ्यंकर यांचं. माय मराठी वाहिनी. नमस्कार, मी माधवी अभ्यंकर. स्पष्ट सांगायचं झालं तर वास्तवात मी आहे सौभाग्यवती माधवी राजाध्यक्ष. पण जीवनातला एखादा तरी कोपरा आपण आपल्या स्वतःसाठी राखून नको का ठेवायला? त्यामुळे संसार करते माधवी राजाध्यक्ष, लेखन करते माधवी अभ्यंकर. माधवी अभ्यंकर याच नावाने मी वाचकांना परिचित आहे. आपणच आपल्या लिखाणाबद्दल, सृजनाच्या प्रक्रियेबद्दल म्हणजेच क्रिएटिव्ह प्रोसेस बद्दल बोलायचं अवघड गोष्ट आहे. पण त्यासाठी मी एक सोपा मार्ग निवडलाय, तो असा की मी कुठेही गेले म्हणजे देशात परदेशात तरी 2 प्रश्न मला हमखास विचारले जातात. त्या 2 प्रश्नांची मी उत्तरं देऊन आजची ही छोटीशी भेट आवर्ती घेणार आहे. लेखकाने असंच करायला हवं की नाही? लिहिताना मनपूर्वक लिहायचं, पण लिहून झालं की मौनात जायचं. एव्हा आपल्याला पण हा प्रश्न की मी मराठीशी प्रेरणा, तुमच्या बाबतीत तसं होत नाहीये. अलीकडेच केंद्रीय साहित्य आठवतो म्हणजे काय, स्थानिक आणि जागतिक भाषेसोबत मीही होते. मी इंग्रजीतून लेखन केलं या माझ्या पापा. मग मी बसलेली आहे आणि तू आता उभी आहेस. कॅमेरा जर ऑन असता तर मी पण उभी राहिलेलीच दिसले असते, हो ना? हॅलो समीर, हे काय चेष्टा चालवली? अरे मी अजून मॉनिटरवर कशी दिसतेय? कोणी कम्प्युटरशी खेळताय का? कम्प्युटर मध्ये व्हायरस घुसलाय की तो करप्ट झालाय? हॅलो समीर, आणि अजून टेलिफिल्म कशी सुरू होत नाहीये? हॅलो, अरे तुम्ही कोणीच काही उत्तर का देत नाही यार? काही टेक्निकल फॉल्ट आहे का? हॅलो समीर, काहीही टेक्निकल फॉल्ट नाहीये. टेप अडकली असेल, नेहमीच आहे या लोकांचं. अरे अजून मॉनिटर. हॅलो समीर, मला तुम्ही खाली येता का? इकडे बघा काय चाललंय ते. हॅलो, एवढा आरडाओरडा करण्याचं काय कारण आहे? आणि या घाबरण्यासारखं काय आहे? इथे फक्त मी आहे. तू? हो मीच, म्हणजे तूच. मी म्हणजे तू? हे ऍब्सर्ड आहे. ते तर आहेच. फार छान बोललीस. सगळे प्रेक्षक प्रभावित झाले. कॉंग्रॅट्स. टेलिफिल्म कशी सुरू होत नाही अजून? खड्ड्यात गेली का ती भिकार फिल्म? काही वेळेला माणसं बधीर होतात. मी मुख आणि बधीर झालेलो आहे. पण जसं गोरख आहे, आमचा कांचन कुंटे आहे, यांच्या सारखी माणसं मदत करतात किंवा इथल्या माणसांची सुद्धा संवाद साधता येतो. त्यातही आता ते 2 कृष्णवर्णी आहेत, त्यांनी आपली मराठी टोपी घातली आहे आणि एकमेकांच्यातला एक चांगला दुवा साधलेला आहे. आणि मला तेच वाटतं की मग अशा वेळेला तू ह्या वंशाचा, तू ह्या जातीचा, तू ह्या धर्माचा, तू ह्या देशाचा, हे सगळं आपण मिटवतो. हे फक्त एकच की आपल्यावर झालेले संस्कार आणि आपण हा परंपरा, ह्या परंपरेचा वारसा आपण घेऊन इथे आलेलो आहोत. आणि म्हणूनच जाताना मला पाडगावकरांच्या 2 ओळी सांगाव्याशा वाटतात की झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्यावा, झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्यावा, आणि मुकार घ्यायला फूल आलं तर त्याला आपला गाल द्यावा. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आणि याच्या पुढे पुन्हा 2 वर्षांनी जेव्हा तुम्ही असंच एखादं संमेलन पुन्हा एकदा जिथे होईल, निश्चितपणे भारतातल्या महाराष्ट्रातल्या कलावंतांना बोलवा. आम्हाला आवड आहे. त्याहीपेक्षा आपली मराठी भाषा इथे जपणारे, संस्कृती जपणारी ही सगळी माणसं एका ज्याला म्हणतो की एका तळमळीने इथे एकत्र येतात, आणखी काम करतात. भाषाला त्यांचं मनोबल, त्यांचं धैर्य वाढवायला निश्चितच आम्हाला आवडेल. आणि आता माझ्यानंतर सुद्धा एक अतिशय चांगला असा मनस्वी कलावंत येतोय, प्रमोद कांबळे त्याचं नाव. आणखीन 2 पद्धतीने आहे तो. अतिशय त्याचं काय रंगरेषावरती पण त्याची जितकी कमांड आहे, तितकंच शिल्प बनवण्यावरती पण त्याची कमांड आहे. तर ह्या दोन्ही गोष्टींवरचं प्रभुत्व मला असं वाटतं प्रमोद त्याच्या सगळ्या याच्यातून सांगेल. आणि आता जगदीश कुलकर्णी त्यांची एक छोटीशी नम्र विनंती आहे की या सगळ्या कार्यक्रमाचं ते शूटिंग करत आहेत आणि त्यासाठी त्यांना लागणाऱ्या कॅसेट्स ह्या त्यांनी आपल्या पिशवी ठेवल्या. जी पिशवी निळ्या रंगाची पिशवी काल आपण प्रत्येकाने नाव रजिस्टर केलं, त्या रंगाच्या पिशवीमध्ये ते त्याच्या सगळ्या कॅसेट्स आहेत आणि ते ह्या आपल्या सभागृहात कुठेतरी हरवले. तर चुकून वाकून कुणाला जर ती पिशवी सापडली तर ती अतिशय महत्वाची आहे. तर ती कदाचित धर्माधिकारी आपला जगदीश कुलकर्णी ज्याने शिवसेनेच्या रंगाचा शर्ट घातलेला आहे, नाही का, रंग आपल्याला गेली कित्येक वर्ष बाळासाहेब ठाकरेमुळे आपला खूप परिचय असा झालेला आहे आणि त्यामुळे मराठी माणूस आजही असा छानपैकी चालतो. लोकांचं ए बोलले का नाही क्या, काट डालू का क्या, असं सगळं चालतं ते. नाही पिशवी जर सापडली तर त्यांना त्याच्या त्या पिशवीमध्ये आपल्याला अजून आजच्यासाठी मिळाली एका पिशवी. पण ती संशयास्पद वस्तू नाही ना, त्यात काही स्फोटक बॉम्ब वस्तू तर नाही ना, याची शहानिशा करा आणि मगच हात लावा. नाही ती धर्माधिकाऱ्यांची एक बरे बाबा, कुणी हात लावला नाही अशा ठिकाणी तुम्ही पिशव्या ठेवता. यांच्या घरी जाऊन बघायला पाहिजे कुठे काय ठेवतात ते. मला नेणार आहे, मी जाणार आहे त्यांच्या घरी, बघणार आहे कुठे काय ठेवतात ते. पण अहो अशी वस्तू नका ठेवू, भारतात त्याच्यात काहीतरी होईल. बरंच काही, पण हल्ली काय अशी बेवरच वस्तू समजतात तिला लगेच, पोलीस येतात, बरंच काय काय होतं. तर असं ती जर पिशवी सापडली का, अहो नको लोकांची जर कोणाची तरी थोड्या अंतराकडे ती घरून काय लाडू गोळे आणले, पण जेवणाचा काही पत्ता नसतो ना, ते म्हणजे वेळेवर असतं, फक्त आपण जात नाही. तुम्हाला काय बोलत नाही धर्माधिकारी, सगळं वेळेवर चाललंय ते, फक्त आम्हीच लेट करतोय. सगळं वेळेवर आम्हीच लेट करतोय. सारखं सांगायला चला जेवायला चला. आज म्हणजे स्पिरिच्युअलच होते ना सगळे दुपारपासून. वी हॅड सम स्पिरिट, सो वी बिकेम स्पिरिच्युअल. तर रात्री पण असंच काहीतरी स्पिरिच्युअल अभाव अशी माझी सध्याची आहे. त्यासाठी जे कोणी प्रायोजक असतील त्यांनी कृपया मला भेटा, जगदीश कुलकर्णीला भेटू नका. सर मी आता इथे अतिशय सन्मानाने निमंत्रित करतोय प्रमोद कांबळे यांना. त्यांनी जी स्कल्पचर्स केलेले किंवा त्यांनी पेंटिंग्स केलेले, मी जेव्हा नगरला जातो तेव्हा माझ्या अगदी उत्साहाने आणि प्रेमाने तो मला दाखवत असतो. आणि त्याची तो आज आपले जे मुख्य पाहुणे आलेले प्रमोद चौधरी त्यांचं तुमच्या समोर पोर्ट्रेट काढणार आहे आणि ते पोर्ट्रेट आपल्या महाराष्ट्र मंडळाला देणार आहे. दुसरं म्हणजे त्यांनी याच्या आधी मला एक विनंती केली होती, निकोला सार्कोझी त्यांचं पोर्ट्रेट बनवायचं आहे. तर मी त्यांना पत्र लिहिलेलं आहे सार्कोझींना आणि मला त्यांचं उत्तर सुद्धा आलेलं आहे. पण ते म्हणाले की या मागच्या आठवड्यात तुम्हाला माहीत असेल की ते मेडिटेरेनियन कंट्रीजचे जे अधिवेशन होते त्याचे प्रेसिडेंट होते, त्याच्यात ते गडबडीत होते. त्यांनी ते म्हणे मला जमणार नाहीये. तरी सुद्धा त्यांनी प्रमोदनी त्याची इच्छा दूर केली नाही आणि त्यांचे पेंटिंग केलेले आहे नगरला. आणि प्रमोदची इच्छा आहे
की हे पेंटिंग त्यांना त्यांच्या सेक्रेटरीला जाऊन महाराष्ट्र मंडळातर्फे द्यायचंय आणि मी त्यांना परत एकदा विनंती केलेली आहे. पाहूया काय होतं ते. त्यांनी जर प्रमोदला भेटायची इच्छा दिली तर आम्ही जरूर जाऊ. सोमवारपर्यंत प्रमोद आहे आणि आता प्रमोदला तुम्ही कॅसेट दाखवायची कॅसेट दाखवणार तो कॅसेटे दाखवणार आहे आणि तो पोर्ट्रेट करणार. प्रमोद नमस्कार. खरं तर चित्र आणि शिल्प या दोन्ही माध्यमांमध्ये मी प्रात्यक्षिक करत असतो. जसं स्टुडिओत काम करतो तसंच व्यक्तिचित्र त्यांच्यासमोर आपले जे प्रमोद चौधरी साहेब आहेत त्यांचे मी साकार करतोय. शिल्प करण्यासाठी माती उपलब्ध झालेली. जसं मी शिल्प करतो चित्र काढतो तसंच 15 ते 20 मिनिटात समोर उभ्या असलेल्या व्यक्तीचं शिल्प देखील तयार होतं. त्याची अनेक प्रात्यक्षिकं मी केलेली आहेत. पण थोडीशी मटेरियल मिळण्यासाठी इथे कारण एवढी जड माती मला भारतात नाही आणणं शक्य नव्हतं. हे चित्र जे काढलेले आहेत ती थोडी कन्सेप्ट समजली असेल बऱ्याच लोकांना की मला इंटरनेटवरनं जे फोटो मिळाले तर सार्वजनिकचे खूपच सगळेच फोटो चांगले होते. तर कुठल्या फोटोचं करावं असा समोरात मिळतो. तर हा जो फ्लॅग आहे याचा फ्रान्सचा जो फ्लॅग आहे तो असा कलरचा आहे. मग मी त्याच्यामध्ये त्यांचे 3 मूळ पकडले आणि त्याच्यावर याच्या आदल्या रात्री हे पेन्सिलने केलेलं स्केच आहे. जवळून बघा तुम्हाला अंदाज येतो. तर खर तर परदेशात अशा प्रकारे प्रात्यक्षिक करण्याची पहिली संधी आहे. नाही व्यंगचित्र नाही चित्र काढतो. नाही आमच्या मी चित्र काढतोय त्यावेळी मॉडेलिंग नवीन नवीन साईड प्रोफेशन मिळालं. चित्राचा लिलाव असंख्य रेषा नुसत्या रेषा राहत नाही. माझा प्राण त्या प्रत्येक रेषेतून कागदावर उतरत असतो. म्हणूनच त्या उभ्या आडव्या रेषांमधून साकार होणारं चित्र पाहण्याला भावतं आणि वाचणाऱ्याला अगम्य वाटतं. या रेषांचंच नातं मला चिरंतनाचं नातं वाटतं. हे नातं समृद्ध करण्यासाठी या आयुष्याची शिदोरी कमीच आहे. नशिबानं मिळालेलं हे दान भरभरून वाटण्यासाठी आभाळाचं बळ मिळायला हवं. चित्रशिल्प काव्य निर्मितीचा प्रवास आत्म्याच्या गाभाऱ्यातून सुरू होतो आणि अस्वस्थ अवस्थेत कलाकृतींमधून प्रगट होतो. पण हे आत्म्याचं प्रगटता शब्दात सांगणे कठीणच. अधिक काळ विविध कलाकृतींच्या माध्यमातून साकारत आहेत. प्रमोदजींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर या ठिकाणी 11 ऑगस्ट 1964 या दिवशी झाला. बालपणापासून आपल्या सर्जनशील कलावंताला जपत
त्यांनी चित्रकला आणि शिल्पकला यांचा एकत्र संगम साधला आणि अहमदनगरच्या कला जगतामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. चित्रकला आणि शिल्पकला यामध्ये विविध प्रकार अतिशय कुशलतेने प्रमोदजींनी हाताळले आहेत आणि रसिक मान्यता मिळवली आहे. अहमदनगरमध्ये आणि विविध राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अनेक असामान्य कलाकृती रसिकांसाठी आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. माझ्या आयुष्यातील चित्रकलेची सुरुवात नेमकी कधी झाली हे सांगता येणं कठीण आहे. कारण जेव्हापासून समजते तेव्हापासून मी चित्रच काढतोय. घरामध्ये वातावरण चित्रकलेचं होतं. वडील स्वतः चित्रकार होते आणि त्यात रवाकेकरांसारखे गुरु आम्हाला लागले की ज्यांनी सगळे तंत्र जे आहे ते त्या वयामध्ये शालेय जीवनामध्ये आम्हाला त्यांनी शिकलं आणि ते सगळं आत्मसात करत असतानाच शालेय वयातच मला 3D एक शिल्पकलेचं गोडी निर्माण झाली. आम्ही ज्या रस्त्याने शाळेचं न्यायचो तिथे गणपतीचा कारखाना होता. त्या गणपतीच्या कारखान्यात मी बघायचो की गणपतीच्या मूर्ती तयार करतात. ते राजापूर होते, नंतर सातारकरांचे गणपती होते. तर हे माझ्यासाठी खूप आकर्षणाची केंद्र होती. त्याच्यातून मी 3D जे शिल्पकलेचं आवड येते त्याच्यातून निर्माण झाली. आणि ते शिल्पकलेची माझी गोडी ओळखून रवा केळकर आणि आमचे वडील यांनी मला पुरेसे ते मटेरियल उपलब्ध करून देणं. शिल्पकार, वेगवेगळे शिल्पकार म्हणजे मायकलेंजेलो आहे, नंतर भारतीय शिल्पकार कर्नाटकर आहे, यांचे सगळ्यांचे पुस्तकातले फोटो दाखवून त्यांच्याबद्दलची माहिती सांगणं आणि त्यांनी कशी शिल्प घडवले हे त्या वयात, त्या छोट्या वयात मला देणं केलं. सातवीत असताना शालेय जीवनामध्ये मला राष्ट्रीय स्तरावरची म्हणजे अखिल भारतीय स्तरावरची शिष्यवृत्ती जी आहे भारत सरकारची ती शिल्पकलेची शिष्यवृत्ती मला मिळाली. त्यानंतरच्या आयुष्यामध्ये शालेय जीवन काम करत असतानाच अचानक असं काही घडलं की वडिलांची काही दिवसांसाठी नोकरी गेली आणि त्या नोकरीच्या ज्या 2-3 वर्षाचा जो पॅच होता ते दिवस आमच्यासाठी अत्यंत हलाखीची परिस्थिती आमच्या घरात निर्माण आणि तीच आणखी एक संधी माझ्यासाठी चालू झाली की मी बाहेर पडून काम करू लागलो की पैसे मिळवण्यासाठी काही काम बाहेर आपण केलं पाहिजे असं वाटायला लागलं आणि मग मी वेगवेगळे काम या कलाक्षेत्राशी रिलेटेड असे करत होतो. तर ते म्हणजे आकाशकंदील बनवलं, रस्त्यावर बनवून मी काठीला बांधून नेहरू मार्केट नगरला चिटे रोड तिथे मी आकाशकंदील म्हणून विकत होतो. नंतर मी फाउंडेशनला ॲडमिशन घेतली नगरच्या प्रगत कला विद्यालयात आणि तिथे लोंढे सर मला भेटले. त्यांचं कमर्शियलमध्ये इतकं मास्टर हात होता की त्यांच्याकडनं मला कमर्शियलचे डिझायनिंग कसे करतात, लेटरिंग कसं करतात, कृपवेल बोपेन म्हणजे काय आहे हे सगळं त्यांच्याकडनं शिकायला लागतं. त्या शिक्षणाचा उपयोग मला भावी आयुष्यामध्ये जे प्रभाटला गेलं किंवा नंतर त्याच्यानंतरच्या माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूप झालं. चित्रकला आणि शिल्पकला यातील उच्च शिक्षणासाठी मनाशी खूणगाठ बांधून प्रमोदजी मुंबईला आले. पण या मायानगरीत ध्येयपूर्तीसाठी जगण्याकरता अनेक गोष्टींना त्यांना सारखा प्रयत्नशील, सारखा धडपडत नाही आणि ती जी सुरुवात होती ती सुरुवात थोडीशी खडतर होती. कारण तिथे माझ्या घरून येणारे पैसे ते अतिशय तोटके होते तिथे जगण्यासाठी. मग मी तिथे सुहाग भूल करून त्यांना भेटलो आणि त्यांनी मला एक चिठ्ठी दिली. मी गेल्यानंतर प्रमुख गुरुजींना ती चिठ्ठी दाखवली. तो स्टुडिओ बघितला त्यांचा आणि मला काम करण्यासाठी मी आलो. त्यांनी विचारलं की जे म्हणून आला हो. ते मला म्हणाले की तुम्ही जे म्हणून आले म्हणजे काय हत्तीच्या कानातून आले नाही, तुम्हाला इथे सगळं काम करावं लागेल. आणि तिथून पुढे खरी माझी कामाला सुरू होतं की 5 रुपये फक्त मी इथं काय होणार आहे. त्यानंतर हॉस्टेलला येऊन ती स्केचिंगची कामं करू लागलो आणि त्या स्केचिंगच्या कामातूनच ते बघून इतर जे सिनियर स्टुडंट होते त्यांना असं लक्षात आलं की हा जरा काम करतोय, चांगलं काम करतोय. तर त्यांना असं वाटलं की चला त्यांचं एक काम, त्यांना एक असाइनमेंट दिलेली होती, त्यांना वेळ नव्हता तर त्यांनी मला सांगितलं की हे माझं काम एवढं करून दे. माझ्यासाठी ती संधी होती.
ते मिळाल्याबरोबर मी त्याच्यात आणि त्या फर्निचरवर सगळ्या फर्निचरवर नावं आणि नंबर टाकायचं काम पहिलं काम मला ते कला संचयाचं मिळालं, ते माझं काम होतं. अनेक लोक स्केचिंग करतात, तर माझ्या डोक्यात एक कल्पना आली की माझं स्कल्पचरचा स्पीड वाढवायचा तर मी काय केलं पाहिजे. तर मग मी माझी शबनम बॅग असायची घरात, त्याच्यामध्ये मातीचा गोळा ठेवला आणि माती ठेवून मी फिक्स होत नाही की मी बस स्टॉपवर किंवा गाडीमध्ये बसल्या बसल्या जो माणूस दिसेल त्याचा असा चेहरा हातातल्या हातात बनवायचा. आणि त्या गोष्टीचं मला ते एक प्रकारचं स्केचिंग होतं मातीचं आणि ती कल्पना सगळ्यांना आवडली, शिक्षक सगळ्यांना आवडली. त्यामुळे हे काही वेगळं म्हणजे कागदावर स्केचिंग करणं हे खूप बघितलं करतात, पण मातीमध्ये अशा प्रकारचं स्केचिंग करणं, प्रॅक्टिस करणं हे एक वेगळं काम मी करत होतो आणि त्याच्यातून माझी प्रॅक्टिस वाढत गेली. समर्थ आर्टमध्ये साईनबोर्ड पासून बॅनर करणं, नंतर ॲडव्हर्टायझिंग फिल्मचे सेट्स लावणं, अशा प्रकारची अनेक कामं समर्थ आर्टमध्ये करायला मिळाली गुरुजींकडे. मी तर असं म्हणेल की मी पूर्ण मुंबईच्या माझ्या शिक्षणामध्ये जे काही कॉलेजमध्ये शिकलो रसिकांसमोर याव्यात यासाठी त्यांनी नगरमध्ये आर्ट गॅलरीची निर्मिती केली आहे. मला ते झालंय मला मी तुला मी झालंय. या सर्व कामांमध्ये प्रमोदजींच्या पत्नी सौभाग्यवती स्वाती कांबळे त्यांना मोलाची मदत करतात. असेल तर तो काढी आणि त्याचे जे पैसे त्याला मिळतील ते आपल्या महाराष्ट्र मंडळ फ्रान्सला तो देण्याची त्याची इच्छा आहे. प्रमोदजी, हो प्रमोदजी, कोणाला म्हणताय? दोघा नाही, क्या बात आहे, बस एवढंच. आता आपला जो पुढला कार्यक्रम आहे तो 15 मिनिटाचा बाहेर. जास्तच वेगळी आहेत, कारण मी कधी इंजेक्शन कॅलेरी करताना बघितलेलं नसेल किंवा अशा प्रकारची रोलर्स असतात. बेसिकली हे रोलर्स छान असं रोलरचं कॉम्पिटिशन करता येतं. आणि समजा तुम्हाला वाटलं असं की एक छान टी शर्ट असा करता येतो. अचानक वातावरण बदललं होतं, खूप वातावरण असं हीट झालं होतं. माझे स्टुडंट असं म्हणाले की सर काय करायचं, की काम करू की नको. मी त्याला म्हटलं आपण काम करूया, पण मी सांगतो तसं वेगळ्या पद्धतीने काम करतो. मी त्याला काय म्हटलं की मी तुम्हाला पावसाचे नाणे शिकवतो आणि आपण तर काय झालं की आम्ही पेपर पाय संदाला मोठा पाऊस झाला मोठा
पैसाला मोठा पाऊस आला मोठा मोठा लिहायच्या ऐवजी तो एक मोठा पेपर घेतला त्याच्यावर लिहिलं आणि एक बादली घेतली आणि बाटलीवर पाण्यात ओतून टाकलं त्याच्यावर.
उपस्थित आहे सरप्राईज कार्यक्रम किंवा आश्चर्य देणारा कार्यक्रम याची आता सुरुवात करणार आहोत. राहुल द्रविडनी महाराष्ट्र मंडळ फ्रान्सला बॅटीवर स्वाक्षरी करून जी बॅट दिलेली आहे आणि राहुल द्रविडनी ज्या बॅटीवर स्वाक्षरी करून आपल्याला बॅट दिलेली आहे, इथे ज्या शर्टवर स्वाक्षरी करून शर्ट दिलेला आहे त्याचा इथे लिलाव व्हायचा आहे. मला सहज आठवलं आमच्या महाराष्ट्र मंडळ लंडनच्या सुवर्णच नाही का नाही अमृत महोत्सवी समारंभामध्ये सचिन तेंडुलकरनी 2 बॅटी स्वाक्षरी करून दिल्या होत्या, 2 शर्ट आणि 2 टोप्या. त्यांचा आम्ही लिलाव करून त्यावेळेला आम्ही 650-700 पाऊंड जमा केले होते. मी एका बॅटीची सांगतोय किंमत. एका बॅटीला 600 पाऊंड, एका बॅटीला 650 पाऊंड आणि टोपी आणि शर्ट 250 पाऊंड. असं सगळं मिळून असं सगळं मिळून आम्ही ज्या प्रचंड संख्येने तिथे महाराष्ट्र मंडळ लंडनसाठी जी रक्कम उभी केली होती तसा निधी आज इथे जमा व्हायला हवा आहे. म्हणून मी म्हटलं होतं जेवणापूर्वी आपले सर्व पैसे क्रेडिट कार्ड्स आम्ही इथे क्रेडिट कार्ड्स घेतो असं सगळं घेऊन या. तर आता हा जो लिलाव व्हायचा आहे ह्या सगळ्या कार्यक्रमाचा हे जे काय मांडलंय आणि त्याचा ह्या लिलावाचा काही संबंध नाही. उद्या तुम्ही म्हणाल की लिलाव सुरू झाला, अरे पण तबला का नाही सुरू झाला,